स्टोरी टाईम रेडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी श्रीकांत कदम आपल्याला या स्टोरी टाईम रेडिओवर ऐकवणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा. प्रेक्षक हो, लहानपणापासून आपण प्रत्येक प्रकारच्या कथा ऐकत आलेलो असतो. कधी मनोरंजनात्मक, कधी भयकथा, तर कधी प्रेमकथा. आपण या कथा ऐकून आपल्या स्वतःचं मनोरंजन तरी करतोच, त्याचबरोबर या कथांमुळे आपल्याला एक आनंद मिळत असतो आणि हा आनंद आपण नेहमी घेतलाच पाहिजे. सदर कथा या पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी यांचा काहीही संबंध नाही. एखाद्या पात्राशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आज आपण एका नवीन कादंबरीला सुरुवात करणार आहोत आणि या कादंबरीचं नाव आहे अज्ञात रहस्य. अज्ञात रहस्य या कादंबरीचा पहिला भाग, जयेशची व्यथा. लेखक श्रीकांत कदम. जयेश आज सर्व मायेचे बंध तोडून बाहेर पडला होता. आता घरी परत जाण्यासारखं काही शिल्लकच उरलं नव्हतं. त्याच्या डोळ्यापुढे अजूनही आपल्या लहान मुलीची बोबडे बोल बोलणारी छबी तराळत होती. तिचं लढीवाळपणे जवळ येत बिलगणं, आज काय खाऊ आणला म्हणून विचारणं, कधीतरी उगीचंच रुसणं, पाठीवर लिहिलेली मुळाक्षरं दाखवून बक्षीस मागणं, अशा नानाविविध लीलांनी जयेश आनंदी व्हायचा. सुंदर आणि सुशील पत्नीच्या एका स्मित हास्याने तर जयेशला स्वर्ग दोन बुटे उणे भासायचा. देविका, जयेशची अर्धांगिनी. शारीरिक आणि मानसिक उंची अगदी जयेश एवढीच. सडपातळ बांधा, गोरीपान आणि बागदार नाक. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम म्हणजे देविका. अशी ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी आणि आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगातून जयेशला सही सलामत बाहेर पडण्यासाठी पाठबळ पुरवणारी प्राणप्रिया. जयेशच्या आईवडिलांना सासू सासरे न मानता आपलेच मातापिता मानणारी देविका त्यांची अगदी मनापासून सेवा करायची. ते दोघेही आपल्या सुनेच्या समर्पित वृत्तीने खुश असायचे. तिला ते नेहमी तोंड भरून आशीर्वाद द्यायचे. जयेश एका फळाच्या आणि जंगली वनस्पतीच्या औषधी रस बनवणाऱ्या आयुर्वेदाचार्यांच्या हाताखाली काम करायचा. ते एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. पंचक्रोशीतील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे. त्यांची आरोग्यपेढी गावातच असल्याने जयेशचा प्रवासात वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. तसं पाहिलं तर जयेशचं आयुष्य अगदी उत्तमरित्या चाललं होतं. तो आपलं काम उत्तमपणे पार पाडत तर होताच, पण आपली वैयक्तिक आयुष्यातील कर्तव्ये अगदी चोख बजावत होता. अंतापूर नगरात तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अंतापूर ईशान्य भारतातील पर्वतरांगात वसलेलं एक मोठं गाव. गावातील टुमदार घरेही डोंगर माथ्यावर आणि डोंगर उतारावर पारंपरिक पद्धतीने बांधलेली होती. अद्वैतगिरी पर्वताच्या उत्तर भागात जयेशचं अंतापूर गाव होतं, तर दक्षिण भागात द्वैतापूर गाव होतं. अंतापूर गाव तसं गजबजलेलं गाव होतं. इथं आजूबाजूच्या पर्वतीय प्रदेशात वसलेल्या इतर अनेक गावातून लोक खरेदी विक्रीसाठी, व्यवहारासाठी, व्यापारासाठी आणि इतर अनेक कारणासाठी येत असत. पण विशेष म्हणजे अगदी जवळ वसलेल्या द्वैतापूर गावातून कधीही कुणी खेडूत इथे आलेला नव्हता किंवा द्वैतापुरातील कोणत्याही व्यक्तीला इथल्या कुणीही पाहिलं नव्हतं. जयेशचे वडील आणि त्यांच्या वयाची इतर वडीलधारी माणसे द्वैतापूर नगराचे नावही उच्चारत नसत अथवा जयेश आणि गावातील इतर तरुणांना तिथे जाण्यासाठी मज्जाव करत. चुकूनही द्वैतापूर नगराच्या वेशीच्या जवळही जाऊ नका असा सल्ला ते देत असत. द्वैतापूर गावात काही नकारात्मक शक्तींचा वास असल्याची कुजबूज अंतापूर गावात चाले, पण त्याचा कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत कुणीही आणला नव्हता. आपले जीवनमान चांगले चालले असताना द्वैतापूर गावात जाण्याचं अनठाई धाडस जयेशनं कधीही केले नाही. फक्त अद्वैतगिरी पर्वताच्या माथ्यावर असलेल्या शिवमंदिरात दर्शनासाठी गेल्यावर दक्षिण भागात गर्द झाडीत लपलेल्या लाल रंगाच्या कौलारू घरांची छपरे त्याच्या दृष्टीत पडत. त्यावरून ती घरे द्वैतापुरातील होती हे त्याच्या लक्षात येत असे. एवढीच काय ती द्वैतापुराची ओळख त्याला होती. दररोज थकून घरी गेल्यावर देविका जयेशला हातपाय धुण्यासाठी गरम पाणी द्यायची. त्यानंतर गरमागरम हळदीच्या दुधाचा पेढा त्याच्या हातात ठेवायची. रात्री झोपताना अगदी त्याचे पायही चेपून द्यायची. असा पत्नीसेवेचा आनंद घेताना आपल्या झोपलेल्या गोंडस मुलीला निरखत जयेशला कधी झोप लागायची हे त्यालाच समजायचं नाही. परिवर्तन हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. तो कुणासाठीही चुकत नाही, पण असे परिवर्तन सकारात्मक असेल तर त्याचा परिणाम सुखावा असतो, पण नकारात्मक परिवर्तन मात्र जीवनात खूप मोठं वादळ आणू शकते. असंच काहीसं जयेशच्या आयुष्यात घडलं आणि त्याच्या संसाराची घडी पूर्णपणे विस्कळीत होऊन गेली. पावसाळ्याचे दिवस होते. जयेशचे वडील शेतातून घरी येत होते.
सोबत कोणीही नव्हतं. डोक्यावरून गवताचा भारा घेऊन घराकडे ते झपाझप चालत होते. आज शेतातून घरी यायला जयेशच्या वडिलांना थोडा उशीरच झाला होता. ईशान्येकडील राज्यात शेतीही थोडी वेगळ्या पद्धतीने तयार केलेली असतात. तिथं पर्वत उतारावर जिथं मैदानी भाग असतो अशा ठिकाणी जमिनीची मशागत करून सुपीक मृदा तयार केली जाते आणि तिथं पिकं घेतली जातात. ईशान्य भारतात पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर भर दिला जातो, त्यामुळे तिथं इतर कोणत्याही रसायनांचा वापर होत नाही. जयेशच्या वडिलांचं शेत अशाच पद्धतीनं तयार केलेलं होतं. त्या दिवशी पावसानं उघडीप दिल्याने शेतातील तण गवत जयेशचे वडील स्वतःच काढत होते. काम करता करता रात्र कधी पडली हे त्यांनाच समजलं नव्हतं. त्यामुळे घरच्या गीर गाईला आवश्यक गवत चारा घेऊन त्यांनी घराकडे आपला मोर्चा वळवला होता. तसं पाहिलं तर तो त्यांचा नेहमीचाच रस्ता होता. ढग गडगडत होते, विजा चमकू लागल्या होत्या, सोसाट्याचा वारा सुटला होता. घराच्या ओढीने जयेशच्या वडिलांनी आपली चालण्याची गती अजूनच वाढवली होती. पण जणू काही नियतीच्या मनात त्यांना घरी सही सलामत पोचूनच द्यायचं नव्हतं. रात्रीच्या घाई गडबडीत बांधलेला गवताचा भारा हाच आपला काळ ठरणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. आणि झालं असंच. गवताबरोबर त्याच्या आत बांधलेला गेलेला नाग आता हळूहळू बाहेर येत होता. आपल्या शिरावर हे भयानक ओझं वाहणाऱ्या जयेशच्या वडिलांना मात्र या गोष्टीची पुसटशी जाणीव नव्हती. त्या अतिविषारी जनावराने आपले तोंड गवताच्या भाऱ्यातून बाहेर काढले होते आणि तो त्या गवताच्या भाऱ्यावर फणा काढून आपली स्थिती स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. ज्या हातांनी गवताचा भारा डोक्यावर पकडला होता त्यापैकी डावा हात त्याच्या दंशाच्या कक्षेत होता. पण हाताची अजून हालचालच झाली नसल्याने नागाला धोक्याची जाणीव झाली नव्हती. आणि ती वेळ आली. ढगांचा गडगडाट होत वीज त्यांची चादर चिरत पुढे सरकली. सगळीकडे अंधारात लक्क प्रकाश पडला. या अचानक झालेल्या आवाजाने जयेशच्या वडिलांचे काळीज हलले. दचकल्याने डोक्यावरील गवताचा भारा दोलायमान झाला. ते ओझे सावरण्यासाठी त्यांनी हाताची हालचाल केली. त्याच वेळी आपल्या डाव्या हातात अंकुचीदार सुया घुसल्याची त्यांना जाणीव होऊ लागली. हातातून तीव्र वेदना जाणवू लागल्या. डोळ्यापुढे भोवळ येऊ लागली. श्वास घेण्यात जबरदस्त त्रास होऊ लागला. हृदय फाटू लागलं. हातातून गवताचा भारा कधीचाच निसटून पडला. त्यातच त्यांचा तोल गेला आणि डोके रस्त्याकडच्या खडकावर आपटले. पाऊस जोरदार पडू लागला होता. इतका की घरातून बाहेर पडणे म्हणजे स्वतःच्या घातपाताला आमंत्रण देण्यासारखं होतं. पर्वतीय प्रदेशात पावसानं दरडी कोसळणं तर नेहमीचंच असतं आणि त्यामुळं अशा अतिवृष्टीत बाहेर पडण्याची चूक त्या भागातली लोक कधीही करत नाहीत. रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली तरी आपले पती परत आले नाहीत म्हणून जयेशची आई काळजीत पडली होती. जयेशलाही काही उमगत नव्हते. दिवे लागणीच्या आधी घरी परतणारे वडील अजूनही अशा वातावरणात परतले नाहीत म्हणून जयेशही चिंतेत होता. पत्नी देविका आपली सासू आणि पतीला धीर देत होती, पण जयेशच्या आईच्या मनाला मात्र एक रुकरुक लागली होती. त्याच वेळी ढगांचा गडगडाट होऊन वीज चमकली. आईच्या मनाला कशाची तरी जाणीव झाली. ती जागेवरून उठली आणि पळत सुटली. तिने दरवाजाची खिट्टी उघडली आणि तशा पावसात बाहेर पळत सुटली. इकडे जयेश आणि देविका आई आई म्हणून तिच्या मागोमाग धावू लागले. तेवढ्या धडम असा आवाज झाला. पाहतात तो काय, पर्वताच्या उंच भागातून घरघळत आलेली एक दरड सरळ जयेशच्या आईच्या अंगावर पडली होती. सगळीकडे रक्ताचे पाट वाहू लागले होते. लाल चिखलाचा सडा सगळीकडे पडला होता. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. जयच्या अंगणात जिथे तुळशी वृंदावन फुललं होतं तिथंच त्याच्या आईची प्राणज्योत मालवली होती. त्याच वेळी शेताकडेच्या रस्त्यात जयचे वडील गतप्राण झाले होते. दरडीचा आवाज सगळ्या अंतापुराने ऐकला होता. जयच्या शेजाऱ्यांना ती दरड जयच्या अंगणात पडल्याची जाणीव झाली होती. त्याच्या आईची किंकाळी त्या सगळ्यांनी ऐकली होती. पावसाचा जोर आता कमी झाला होता. पूर्ण अंतापुरात जयच्या आईच्या दुर्घटनेचा बातमीचा बोबाटा झाला होता. लोक हळूहळू जयेशच्या घराच्या दिशेने येत होते. गावातील तरुण पोरांनी मोठ्या हिकमतीनं ती दरड बाजूला करून प्रेत बाहेर काढले होते. गावप्रमुखही आता तिथे पोहोचले होते. डोळ्यासमोर घडलेल्या दुर्घटनेवर जयेशचा विश्वास बसत होता. आपण एखादं स्वप्न पाहतोय असंच त्याला वाटत होतं, पण दुर्दैवानं तेच सत्य होतं. त्याच्या डोळ्यातून आता अश्रूचे पाट वाहू लागले होते. आपली जन्मदात्री आपल्याला कायमची सोडून गेली या भावनेने त्याचं हृदय व्याकुळ झाले होते. देविकाने तर आई म्हणून हंबरडा फोडला. स्वतःच्या सासूवर ती आईप्रमाणेच प्रेम करत होती.
तिला लग्नाआधी तिच्या आत्यानं लहानाचं मोठं केलं होतं. लहानपणी दुर्धर आजारानं तिचे आई वडील वारल्याने तिला खरी आईची माया स्वतःच्या सासूकडूनच मिळाली होती. अशी मातृतुल्य सासू अशा पद्धतीनं एकाएकी हे जग सोडून जाईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. दोघांच्याही मनात एकच प्रश्न खदखदत होता. अशा कोणत्या गोष्टीची जाणीव झाली म्हणून आई अशा वातावरणात दरवाजा उघडून बाहेर पळाली? असं काय घडलं होतं जे तिला या विश्वात दुसऱ्या दुनियेत कायमचं घेऊन गेलं होतं? जयेश देविकाची लहान मुलगी गार्गी अशा गोंधळातही शांतपणे झोपली होती. 4 वर्षाच्या त्या लेकराला आपली आजी आता पुन्हा कधीही दिसणार नाही याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. रात्र अजून काळोखी वाटत होती. गावप्रमुखांनी जयेशला धीर दिला. गावातल्या तरुण पोरांनी प्रेत तिरडीवर ठेवून स्मशानाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. जयेशही जड पावलांनी त्यांच्यासोबत चालत होता. देविका शेजारच्या बायकांच्या सोबतीने घरातच थांबली होती. तिची नजर कुठेतरी शून्यात हरवली होती. स्मशानभूमीच्या अर्ध्या वाटेत कुणीतरी जयेशला त्याच्या वडिलांबाबतीत विचारले. तेव्हा जयेशने वडील शेतातून घरी आले नसल्याचे सांगितले. तेव्हा गावातील जयेशचे 4-5 मित्र शेतातून वडिलांना आणायला गेले. स्मशानभूमीत शेवटचे विधी करणारे पुरोहित काका अगोदरच पोचले होते. त्यांना अगोदरच वर्दी देऊन पुढे पाठवण्यात आले होते. पुरोहित काका अंत्यविधी चालू करणार तितक्यात जयेशने त्यांना थांबवले आणि वडील येण्याची वाट पाहण्यास सांगितले. गावप्रमुखांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्याचवेळी जयेशचे गुरु आणि त्याला काम देणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचे स्मशानभूमीत आगमन झाले. त्यांनी जयेशच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. आचार्यांना पाहून जयेशच्या अश्रूंचा बांध फुटला. जयेशला धीर देत आचार्य म्हणले, जयेश बेटा, आजचा दिवस खरोखर तुझ्यावर आसमानी संकटांचा ठरला. आज तुझ्यावर 2 मोठे आघात झाले. हे पाहून माझं हृदय पिळवटून निघालंय. पण तुला खंबीर बनलं पाहिजे लेकरा. 2 आघात? जयेश आजूबाजूचे लोक अचंबित झाले आणि आश्चर्याने आचार्यांकडे बघू लागले. होय 2. आज तुझ्या माऊलीसोबत तुझ्या जन्मदात्यानं पण या जगाचा निरोप घेतलाय जयेश. आयुर्वेदाचार्यांचे हे शब्द पुरे होतच होते. तितक्यात वडिलांना शोधायला गेलेले मित्र दुसऱ्या तिरडीवर जयेशच्या वडिलांचे पार्थिव घेऊन आले. आता मात्र जयेश जमिनीवर कोसळला. गावकऱ्यांनी जयेशला कसंबसं सावरलं. वडिलांचे काळे निळे शरीर दाखवत आचार्य म्हणले, सर्पदर्शनानंतर जर आपण औषधी काढे घेऊन वेळेत पोचलो असतो तर कदाचित यांचे प्राण वाचले असते. पण नियतीला त्यांचे उपचार मान्य नव्हते कदाचित. आता त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली. सगळे अवाक झाले होते. सर्वांना जयेशचं दुःख समजत होतं. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या जयेशला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. कारण एकाच दिवशी त्याच्या आईवडिलांचे असे अनैसर्गिक मृत्यू ही एक अनपेक्षित आणि अस्वीकार्य घटना होती. काही क्षणाच्या शांततेनंतर पुरोहित काका पुढे येऊन जयेशला म्हणाले, जयेश, असं धीर सोडून कसं चालेल? तुला तुझ्या पत्नीला आणि मुलीला या धक्क्यातून सावरलं पाहिजे. तूच असा गळून पडलास तर त्या कुणाकडे आशेनं पाहतील? जयेशला पुरोहित काकांचे म्हणणे पटले. तो म्हणाला, काका तुमचं म्हणणं खरं आहे. आता मला यातून सावरलंच पाहिजे. तुम्ही दोघांचे विधी चालू करा. आता जास्त उशीर व्हायला नको. आपले गावकरी बराच वेळ ताटकळत बसले आहेत. पुन्हा पाऊस सोडून होण्याआधी सगळे लोक घरी सुखरूप गेले पाहिजेत. असं बोलताना जयेशला घाईवरून आले. पण आता त्यानं खंबीर होण्याचा निश्चय केला होता. सर्व विधी व्यवस्थित पार पडले. गावकरी आपापल्या घरी परतले. जवळ ते 2-4 मित्र सोडून इतर सर्व निघून गेले. गौतम, राजवर्धन, प्रताप आणि अनंत हे अजूनही सोबत होते. जयेशने त्यांना जायला सांगितले पण ते जागचे हल्ले नाहीत. पहाट झाली. दोन्ही चिता आता विझल्या होत्या. जयेशला सर्वांनी घरापर्यंत सोडले. त्याच्या पाठीवरून हात फिरवत सर्व त्याला मनापासून भेटले. आपल्या जवळच्या लोकांना धीर देण्याची ही पद्धत सर्व विश्वात एकसारखी आहे हेच खरे. मित्र आपापल्या घराकडे गेले तरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे जयेश एकटक पाहत होता. पाठमोऱ्या आकृत्यांचे आता ठिपके झाले आणि हळूहळू त्या आकृत्या अदृश्य झाल्या. ठिपक्यांचे अस्तित्व काही काळासाठीच असते. त्यानंतर ते अदृश्य होतात कायमचेच. या गोष्टीची जाणीव मनात ठेवून जयेश दारातून आत गेला. समोर देविका उभी होती. तू झोपली नाहीस? थोडी विश्रांती घे आता. आपल्यासाठी नाही पण गार्गीसाठी तरी आपल्याला हे केलंच पाहिजे. जयेशचा आवाज अजूनही थरथरत होता.
स्वतःच्या सासऱ्यांची बातमी देविकापर्यंत अगोदरच पोचली होती. देविका पुढे आली आणि तिने जयेशला आपल्या भाऊपाशांनी आवळत रडायला सुरुवात केली. तिचे अश्रू जयेशच्या छातीवरचा सदरा ओला करू लागले. तशाच रडवेल्या अवस्थेत देविका म्हणाली, मला आईवडिलांची माया लहानपणापासून कधी मिळाली नव्हती. माझ्या नातेवाईकांनी मला सांभाळले, पण एक कर्तव्य म्हणून. त्यात मायेची ऊब मला कधी लाभली नाही. पण तुमच्या आईबाबांच्या रूपात मला उशिरा का होईना ती ममता मिळाली. पण दैवाने ती सुद्धा आज हिरावून घेतली. बहुतेक माझ्या कमनशिबाने तुम्हाला ही कर्मफळ भोगायला लागली की काय, देव जाणे. असं बोलू नको देविका. जे झालं त्याला तू काय आणि मी काय, आपण दोघेही जबाबदार नाही. बहुतेक देवाला त्या दोघांची आपल्यापेक्षा जास्त गरज वाटली, म्हणून त्यानं त्या दोघांनाही एकाच वेळी बोलावून घेतलं. बस आता गार्गीला या गोष्टीची कल्पना हळूहळू देऊन तिला आजी आजोबांशिवाय जगण्याची सवय केली पाहिजे. तिला जास्तच लळा होता त्या दोघांचा. देविकानेही मानेनेच होकार दिला. पहाटेचा प्रहर आता संपत आला होता. थोड्याच वेळात लक्क उजडणार होतं. काही काळ विश्रांती घेण्याचं ठरवून दोघेही जमिनीवर आडवे पडले. होणारा सूर्योदय आता त्या घरातील तिघेच पाहू शकणार होते. थोडक्यात सूर्यदेवाला पण 2 माणसांची कमतरता जाणवणार होती. दिवसांमागून दिवस जात होते. आई वडिलांचा तेरावा घालून जयेश आता पुन्हा एकदा नवीन उमेदीने आपल्या कर्तव्यावर रुजू होणार होता. आयुर्वेदाचार्यांच्या हाताखाली काम करताना त्याच्याकडून रुग्णसेवाही होत होती. आजारी रुग्णांना औषधी तर तो द्यायचाच, पण शेतात काम करताना अथवा इतर कारणाने जखमी झालेल्या रुग्णांची तो मनोभावे शुश्रूषा करायचा. आयुर्वेदाचार्य अगदी स्वस्तात लोकांचा उपचार करायचे, त्यामुळे रुग्णांची रांगच रांग लागलेली असायची. अंतापूर ईशान्य भारतातील मोठे व्यापारी केंद्र असल्याने आजूबाजूच्या गावातील बरेच लोक तिथे यायचे. आयुर्वेदाचार्य जितेंद्र स्वामींची कीर्ती दूरच दूर पसरल्यामुळे व्यापारानिमित्त अथवा खरेदीनिमित्त आलेले लोकसुद्धा त्यांच्याकडे उपचार घ्यायचे. त्यामुळे जयेशला मोबदला चांगला मिळायचा. तसं पाहिलं तर जयेशचं कुटुंब सदन नव्हतं, पण तरीसुद्धा खाऊन पिऊन सुखी होतं. जयेशलाही आयुष्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नव्हत्या. देविका आणि गार्गी हेच त्याचे जीवन होते आणि त्यांच्या सुखातच त्याचे सुख सामावले होते. जयेशच्या आईवडिलांच्या निधनानंतर आता 1 महिना उलटला होता. जयेश अजूनही त्या धक्क्यातून पुरता सावरला नव्हता. पण आपल्या मुलीकडे पाहून तो कसे तरी दिवस ढकलत होता. शुक्रवारचा दिवस होता. जयेश कामाहून लवकर परत आला. येताना देविकासाठी मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा घेऊन आला. ती फुले आचार्यांच्या बागेतून तोडून त्याने स्वतः हाताने तो गजरा तयार केला होता. आपल्या स्वतःच्या हाताने देविकाच्या केसात तो गजरा माळू म्हणजे देविकाचे सौंदर्य अजून खुलून दिसेल असा विचार डोक्यात घोळत असताना त्याने दरवाजावर टकटक केले. रोज हसतमुखाने दरवाजा उघडणारी देविका आज मात्र मुक्यानंच दरवाजा उघडून माझघरात निघूनही गेली. देविकाचं नक्की काय बिनसलंय हे जयाच्या लक्षातच येईना. तसं पाहिलं तर 5-6 वर्षाच्या संसारात देविकाने कधीही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. डोक्याला ताण देऊन सुद्धा रागवलेल्या अथवा रुसलेल्या देविकाची प्रतिमा जयेशला आठवायलाच तयार नव्हती. मग आज काय झालं होतं नक्की? कदाचित सासू सासऱ्यांच्या आठवणीने ती व्याकुळ झाली असावी असे जयेशला वाटले. म्हणून तोही तिच्या मागोमाग माझघरात गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिचा एक हात हातात घेतला. तर देविकाने जयेशचा हात झिडकारून लावला. देविकाच्या या अनपेक्षित कृतीने जयेशला आश्चर्याचा धक्का बसला. अगं असं काय झालंय? तुझं नक्की काय बिनसलंय? तुला आईबाबांची आठवण येते का? नाही, असं काही नाही, पण मला एकटे सोडा. स्वयंपाक करू द्या. तुम्ही बाहेर गार्गीजवळ जाऊन बसा. देविकाच्या बोलण्यात थोडासा उद्धटपणा जाणवत होता. हे जयेशसाठी खरोखर नवीन होतं. तरीसुद्धा देविका शांत झाल्यावर तिला सर्व विस्तारितपणे विचारू असा विचार करून तो बाहेरच्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने स्वयंपाक आटोपून देविका बाहेर आली. जयेशला वाटले देविकाला खुश करण्याची एक मोठी संधी आहे, म्हणून खिशातला गजरा त्याने बाहेर काढला. देविका पाठमोरी उभी असताना तो उठून तिच्या जवळ गेला आणि गजरा तिच्या केसात माळण्याचा प्रयत्न करू लागला. जयेशचा स्पर्श होताच देविकाने गर्रकन गिरकी घेतली. गजरा जयेशच्या हातातच राहिला. तिने त्याच्या हातातून तो गजरा हिसकावून घेतला आणि त्यातली फुले हाताने कुस्करून जमिनीवर फेकून दिली आणि जयेशकडे जळजळीत कटाक्ष टाकला. न जाणे का त्यावेळी जयेशला देविकाचे डोळे जास्तच लाल भडक झाल्याचे जाणवले. जणू काही त्यातून आता लगेच आगच बाहेर पडते की काय असे त्याला वाटू लागले.
हा धक्का जयेशला अनपेक्षित तर होताच, पण यामुळे त्याच्या मनावर फार मोठा आघात झाला. त्याचे हृदय अकारण धडधडू लागले. तो ओरडला, देविका, डोके ठिकाणावर आहे का तुझे? हे काय वर्तन चालू केलंयस आता? देविका ही त्याच आवेशाने त्याच्यावर ओरडली, हे मी फार पूर्वीच करायला पाहिजे होतं. तुमच्या तुटपुंज्या आमदनीवर मला घरातल्या गोष्टींची पूर्तता करताना नाकी नऊ येते. आजपर्यंत मी कसं बसं भागवत होते, तसाच गुजारा करत होते, पण मला इथून पुढे हे जमणार नाही. आपली गार्गी आता मोठी होत आहे. तिला एखाद्या राजकुमारीप्रमाणे मला मोठी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला अजून जास्त धन कमावे लागेल आणि आमच्या दोघींच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. ते आपल्या बाजूला राहणारे रावत घराणे बघा. तुमचे मित्र गौतम रावत आज एका महालात राहतात आणि तुम्ही या चंद्रमौळी झोपडीत. आम्हाला काय भविष्य आहे की नाही? देविका हे सर्व शब्द एवढ्या आवेगाने बोलत होती की जयेश तिच्याकडे अवाक होऊन बघतच बसला. शेवटी भानावर येऊन तो तिला म्हणाला, हे काय नवीन नाटक सुरू केलंयस तू? मला तर पटतच नाही. ही माझी देविका आहे. ही तर कोणी परकी व्यक्ती माझ्या देविकाकडून हे सर्व शब्द बोलावून घेते की काय असंच वाटतंय. पण तरीही सांगतो, गौतम आपल्या देववर्मा राजाचा एक सरदार आहे. त्यानं शत्रूशी लढताना आपल्या राजाला विजय मिळवून दिलाय आणि त्याला खुश होऊन बक्षीस म्हणून राजाने एवढं धन दिलंय की त्यानं गावात महाल उभा केलाय. मी एक आयुर्वेदाचार्यांचा मदतनीस, माझ्याकडे एवढं धन कसं काय असू शकतं? तूच सांग. यावर देविका म्हणाली, ते सर्व मला माहीत नाही, पण मला हे भिकारडे जीवन आता नको झालंय आणि तुम्हालाही कोणी नको म्हटलं आहे का लढायला जायला? तुम्ही जा ना. तुम्ही हा फालतू सेवाभाव सोडून तुमच्या मित्रासारखा पराक्रम गाजवून धन कमवून आणा. नाहीतर. एवढं बोलून देविका थांबली. तिनं आपलं वाक्य पूर्ण केलंच नाही, पण जमिनीवर पडलेली गजाऱ्यातली फुलं तिनं मुद्दामून पायाने तोडवली आणि शयनकक्षात झोपायला निघून गेली. तिने धाडकन शयनकक्षाचा दरवाजा लावून घेतला. त्यांची मुलगी गार्गी हे सर्व बिथरून बघत होती. त्या निरागत जीवाला पुढे काय चाललंय हे उमगतच नव्हतं. जयचं दुःख आबाळाहून मोठं झालं होतं. आई वडील जाऊन कसा बसा महिना झाला होता, त्यातून अजून तो बाहेर पडला नव्हता. तेवढ्यात देविकाची अशी विचित्र वागणूक सुरू झाली होती. जयेश हे त्या दिवशी न जेवताच झोपला. त्याची भूकच मेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देविका शांत होती. जयेशने विचारेल त्या गोष्टीला मूकपणेच हातवारे करून आता हं हू अशा हुंकारांनी उत्तर देत होती. जयेशने समजूतदारपणाची भूमिका घेत आपली न्याहारी केली आणि दुपारचं जेवण कापडात बांधून घेऊन गेले. जयेशला आज दिवसभर कामात मनच लागत नव्हतं. आयुर्वेदाचार्यांना जयेशची मनस्थिती लक्षात येत होती. ते एक दोनदा म्हटले सुद्धा, जयेश बरं वाटत नसेल तर आज घरी जाऊन विश्रांती घे. पण जयेशनं विनम्रपणे नकार दिला. कामात दिवस कसा गेला ते त्याला समजलंच नाही. उद्विग्न मनाने जयेश घरी परतला. देविका अजूनही काही बोलायला तयार नव्हती. जयेश चारपाईवर बसला. त्याच्याजवळ त्याची लहान मुलगी गार्गी येऊन बसली. तिला जयेश गोंजारत बोलला, गार्गी बेटा, तुझ्या आईचा राग ओसरला का? तसं गार्गीनं उत्तर दिलं, नाही. तिनं तुमच्यावर आता कट्टी केली आहे. तुम्ही तिला खाऊनी खेळणी आणत नाही ना म्हणून. तसं जयेशनं उत्तर दिलं, अरे बाळा, तुझ्या आईला हवी असलेली खेळणी खूप महाग आहेत. ती सध्या आपण नाही घेऊ शकत. मग बाबा, तुम्ही ना मला नका खेळणी आणू, तुम्ही आईलाच खेळणी आणा. मला आता खूप खेळणी आहेत. तिच्या या लढीवाळ बोलण्यावर जयेश बळेबळेच हसला. दिवसांमागून दिवस जात होते, पण देविका तिचा आबोला सोडायला तयार नव्हती. जयेशही मनातल्या मनात खंगत होता. त्याला काहीच समजत नव्हते. बस तो ह्याच आशेवर दिवस पुढे ढकलत होता की एक दिवस आपली पूर्वीची देविका हसत दरवाजा उघडेल आणि पुन्हा समजूतदारपणे वागू लागेल. पण हे सुद्धा एक मृगजळ ठरले. जयेश आणि देविकाचा तंटा होऊन जवळपास आता 3 महिने झाले होते. देविकाचा एक शब्दही जयेशने या दरम्यान ऐकला नव्हता. आणि एक दिवस अचानक तो घरी आला तर दरवाजा सताड उघडा होता. आतमध्ये गार्गी एकटीच रडत बसली होती. देविकाचा कुठेच पत्ता नव्हता. जयेशने आपल्या लहान मुलीला विचारले, अगं गार्गी, तुझी आई कुठे आहे? त्यावर गार्गीने उत्तर दिले, मला माहीत नाही बाबा. दुपारी मी झोपेतून उठले तर आई कुठेच नव्हती. मी खूप हाका मारल्या, पण आई काहीच बोलली नाही आणि दिसली पण नाही. गार्गीच्या या उत्तराने जयेश बेचैन झाला. त्याच्या मनात भलते सलते विचार येऊ लागले. तो खरोखर भांबावून गेला. पहिल्यांदा घरातच शोधू या विचाराने तो माझघरातून परसबागेत, तिथून पुन्हा शयन कक्षात गेला आणि अचानक त्याला आरशावर काहीतरी लाल अक्षरात लिहिलेलं दिसलं, मी इथून खूप दूर जात आहे, जिथे माझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. देविका. जयेश जाग्यावरच मटकन खाली बसला.
देविकाच्या या टोकाच्या निर्णयाने तो वरून खालीपर्यंत हादरून गेला. धन आणि अलंकाराची अभिलाषा एवढी मोठी झाली की देविकाने पतीने आपल्या गोंडस मुलीचा त्याग केला. अशी कोणती धनाची खाण मिळाले ज्यामुळे आपल्या पत्नीने असे घृणास्पद कार्य केले? एक ना अनेक प्रश्न जयेशच्या मनात रुंजी घालू लागले. आता रात्र पडली होती. रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता. जयेशने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून देविकाच्या आत्याकडे जाण्याचे ठरवले. त्याने गार्गीला शांत केले आणि उद्या आईशी नक्की भेट घडवून आणेन असे वचन दिले. या वचनाने ती रडायची थांबली. गार्गीला बळेबळे 4 घास भरवून त्याने स्वतः तिला अंगाई गीत म्हणत झोपवले. अंगाई गीतात अनेक वर्षांनी आपल्या आईला भेटलेल्या मुलीचा आशय होता. गीत ऐकता ऐकता गार्गी झोपेच्या अधीन झाली. जयेशला भूक तर लागली होती, पण अन्नावरची वासना उडाली होती. मनात वादळ उठले होते, पण ते शमण्याची काहीही चिन्हे नव्हती. शेवटी एकाएकी तो जागेवरून उठला. अर्धवट जमिनीत गाडलेल्या रांजणातून त्याने लोटा भरून पाणी घेतले आणि गटागट पिऊन टाकले. विचारांच्या काहुरात त्याचा कधी डोळा लागला हे त्याला समजलेच नाही. पहाटेच्या प्रहरात कधीतरी त्याला जाग आली. काल पाहिले ते एक वाईट स्वप्न तर नव्हते ना, या विचाराने त्याने देविकाला हाक मारली. पण तेच वास्तव होते जे त्याने रात्री अनुभवले होते. गार्गी अजूनही झोपली होती. तिच्याकडे पाहून जयेशला भरून आले. तरीही त्याने आपला हुंदका बाहेर पडू दिला नाही. मोठ्या हिकमतीने त्याने गार्गीला झोपेतून जागी केले. तिला तयार केले. स्वतःही तयार झाला. थोडीशी न्याहारी बनवून त्याने गार्गीला भरवली. स्वतःही खाल्ली. दोघांनी देविकाच्या आत्याच्या गावाच्या दिशेने कूच केले. जवळजवळ 20 मैलांवर देविकांच्या मामाचे आत्याचे जयगणपूर गाव होते. जयगणपूरला पोहोचेपर्यंत जवळजवळ संध्याकाळ झाली. जयेश व गार्गी दोघेच आले आणि देविका आलीच नाही हे पाहून देविकाचे आत्या आणि मामा आश्चर्यचकित झाले. तसे पाहायला गेले तर देविकाविषयी त्यांना जास्त आपुलकी होती यातला भाग नव्हता. पण देविकाच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर आत्याने आपल्या भाचीला एक कर्तव्य म्हणून सांभाळले होते. तिच्यासाठी आत्या आणि मामांनी जास्त काही केले नव्हते. उलट तिला आपल्या स्वतःच्या मुलीची जुनी वस्त्रे नेसायला देत असत. 2 वेळचे अन्न देत होते हीच एक मोठी गोष्ट होती. खरे तर मामांना जयेशच्या स्थळाविषयी गावातील एका ओळखीच्या व्यक्तींनी सुचवले होते. पण आत्याच्या मुलीऐवजी जयेशने अचानक देविकाला पसंत केली आणि 5 वर्षापूर्वी तो विवाह संपन्न झाला होता. तसे पाहिले तर एवढाच चांगला जावई हातचा गेला हे पाहून देविकाच्या आत्याचा खूप जळफळाट झाला होता. पण लोकलज्जास्तव आत्याने आपल्या भावना बाहेर दाखवून दिल्या नव्हत्या. आज जेव्हा जयेशने देविकाविषयी सर्व काही सत्य सांगितले तेव्हा मात्र तिची आत्या आपल्या भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. मला वाटतच होते ती काठी स्वतःचे गुण एक दिवस दाखवणारच. आईबाप नसताना तिला सांभाळलं, चांगले संस्कार दिले आणि आज तिनं आपले खरे गुण दाखवले. त्यापेक्षा माझी मुलगी जरा कमी देखीनी पण त्या देवीपेक्षा गुणाने उजवीच होती बरं का. आत्याचे शब्द एखाद्या धनुष्यातून सपासप बाण बाहेर पडतात त्याप्रमाणे बाहेर पडत होते आणि थेट जयेशच्या काळजात घुसत होते. काही क्षण त्याला असेही वाटून गेले की देविकाऐवजी तिच्या आत्ते बहिणीलाच ठरल्याप्रमाणे पसंत केले असते तर बरे झाले असते का, की माझ्या नशिबात लिहिल्याप्रमाणे तिनेही असंच वर्तन केलं असतं. विचारांची मालिकाच सुरू झाली. मामांना मात्र आता राग आला. त्यांच्यातला सतसत विवेकबुद्धी पुरुष जागा झाला. ते भडकले. ते आपल्या पत्नीला म्हणाले, तू तुझं तोंड बंद ठेव. आधी नको त्यावेळी नाही ते बोलण्याची घाणेरडी सवय लागली तुला. निदान पाहुण्यांच्या मनस्थितीचा तरी विचार करायचा अशा वेळी. त्यानंतर जयेशकडे वळून ते म्हणाले, आम्हाला या उतारवेळात देविकाला शोधण्यासाठी तुमच्यासोबत वनवन फिरता येणार नाही, पण तुम्हाला एक मदत करू शकतो. तुम्हाला देविका मिळेपर्यंत आम्ही गार्गीची काळजी घेऊ शकतो. माझी मुलगी वेदश्री तिच्या सासरहून उद्या येणार आहे. तीसुद्धा आता 15 दिवस इथेच माहेरीच राहणार आहे. तीही गार्गीला व्यवस्थित सांभाळेल. तिची 2 वर्षाची मुलगी सुकांताची गार्गीला सोबत होईल. म्हणजे गार्गीलाही काही दिवस तरी तिच्या आईची आठवण छळणार नाही. बघा विचार करून. एवढं तरी आम्ही तुमच्यासाठी नक्कीच करू शकतो. थोडासा विचार करून जयेशने देविकाच्या मामांच्या प्रस्तावावर होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जयेशने देविकाला इतरत्र शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्याचा निर्धार केला. त्या रात्री जयेशने पाहुण्यांच्या घरीच विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून त्याने बाहेर पडण्याची तयारी सुरू केली. अजूनही त्याने गार्गीला आपण एकटेच निघणार आहोत याची कल्पना दिली नव्हती. पण जेव्हा तो पाहुण्यांच्या घरातून बाहेर पडू लागला तसं गार्गी पळत येऊन जयेशला बिलगली आणि सोबत नेण्यासाठी हट्ट करू लागली. जयेशने तिच्या गोबऱ्या गालाचा पापा घेत समजावले, बाळा
तुझ्या आईला लवकरात लवकर मी शोधून आणतो, तोपर्यंत तू या आजी आजोबांसोबतच राहा. तुला बरोबर घेऊन मी नाही जाऊ शकत सध्या, पण लवकरच मी तुझ्या आईला घेऊन येईन आणि तुला सोबत घेऊन जाईन. तोपर्यंत तू इथेच राहा. उद्या तुझ्या सोबतीला तुझी अजून एक छोटी मैत्रीण येणार आहे इथे खेळायला. जयेशने एवढे समजावूनही छोटी गार्गी ऐकायला तयार नव्हती. शेवटी देविकाच्या मामांनी जबरदस्तीनेच गार्गीला जयेशपासून सोडवले आणि आपल्या कडेवर उचलून घेतले. तीच संधी साधून जयेश घराबाहेर पडला. आपले पाय जड झालेत अशीच भावना त्याच्या मनात तयार झाली, पण मनाचा हिय्या करून तो पुढे चालू लागला. एकदाच त्याने मान मागे वळून पाहिले तर मामाच्या कडेवर बसलेली गार्गी जयेशकडे बोट दाखवत रडत होती. त्याला हाका मारत होती, पण जयेशला पुढे जाणे भाग होते. आपल्या मनातील व्यथा आता तो स्वतःच अनुभवत होता. त्यामध्ये दुसरा कोणी भागीदार नव्हता. एका बाजूला त्याच्या मनात असाही विचार येत होता, जर का देविका आपल्याला पुन्हा भेटली नाही तर आपण पुन्हा संसारात कधी पडू शकणार नाही, अथवा गार्गीला सुद्धा कधी भेटू शकणार नाही. म्हणजे पुढचा मार्ग फक्त संन्यास घेऊन एखाद्या आश्रमात ऋषीमुनींची सेवा करणे हाच असणार आहे. राहिली गोष्ट गार्गीची, तर ज्याप्रमाणे आत्या आणि मामांनी देविकाला कर्तव्य म्हणून सांभाळले, त्याप्रमाणे त्यांची मुलगी वेदश्री सांभाळेल. पण वेदश्री स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे गार्गीवर प्रेम करेल? तिच्या इतकेच तिला सुविधा पुरवेल, की आत्या मामाप्रमाणे तिला जुन्या वस्त्रावर आणि अर्धवट अन्नावरच मोठे करेल? पण देविका पुन्हा भेटली तर तिला समजावून परत आणेल. गार्गीला तिच्या आईचे आणि माझे प्रेम सोबत मिळेल. जी गोष्ट देविकाला मिळाली नाही ती गार्गीला पण मिळणार नाही असे नाही व्हायला पाहिजे. परंतु देविका भेटली आणि तिने पुन्हा यायला नकार दिला तर? एक ना अनेक प्रश्न जयेशला छळत होते. मनातील मायेचे बंध तुटले होते. फक्त नियतीचा शेवटचा घाव तेवढा बाकी होता. मित्रांनो, आशा करतो अज्ञात रहस्य या पुस्तकातील जयेशची व्यथा हा भाग आपल्याला नक्की आवडला असेल. याचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत आमच्या पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनेल स्टोरी टाईम रेडिओ. धन्यवाद.